वंस मी ठेवू का? वंस वंस अगं आई ग, परत कंबरदुखी सुरू झाली ना? खूप दुखतंय का हो? तुम्ही नका काळजी करू, मी सोहाला बोलवले. सोहा, काय घातली आई? तू अजून बेल्ट नाही लावलास? हा पट्टा लावून घे. मी सरांशी बोलून तुझ्यासाठी पेन किलर लिहून घेते, तुला बरं वाटेल. काही गरज नाही तुम्ही माझी काळजी करायची. आणि आता मला कुणाला काही सांगायचं पण नाहीये आणि कुणाशी काही बोलायचं पण नाहीये. काय तुम्हाला वाटतंय ना ते करा. हे बाते, तू उठ आणि हा बेल्ट लावून घे आधी. हा ऐक ना आते, प्लीज बेल्ट लाव. मी सांगितलं ना एकदा. आत्या हट्ट करू नकोस, हा बेल्ट लावून घे. ऐक आमचं जरा. वंस ऐका ना. आत्या प्लीज उठ ना, प्लीज. तुला बरं वाटेल, हा बेल्ट लावून घे. आत्या ऐक आमचं जरा. तुम्ही आडव्या व्हा, मी तुम्हाला शेकून देते, तुम्हाला बरं वाटेल. ए बाई, माझं दुखणं मला परवडलं, पण तुझे उपकार नकोत मला अजिबात. मला कळतंय तुम्हाला खूप मानसिक त्रास होतो आणि त्यात हे कमरेचं दुखणं. आणि कुठेतरी या सगळ्याला मी पण जबाबदार आहे. पण तुम्ही मला सांगितलंयत ना की 2 दिवसाच्या आत हे घर सोडून निघून जा. तुम्ही काळजी नका करू, मी त्या आधीच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला शेकून दिल्याशिवाय मी आता कुठेही जाणार नाहीये. वंस अहो, ती सांगते म्हणून नाही, पण आम्ही सांगतोय म्हणून तरी ऐका. ए आत्या, हे बघ, आम्ही आता तुझं काही ऐकणार नाही आहोत. तू इथे आडवी पड. मी नको म्हंटल ना सोहा. आत्या तुझं काही ऐकणार नाही होत आम्ही आता. तू आडवी पड, तुला बरं वाटेल. अगं पण- नाही नाही नाही, झोप तू, आडवी हो. नाही म्हटलं तरी ऐकत नाही तुम्ही अजिबात माझं काही. आई ग, आरामात. सावकाश. तुम्ही हे सगळं जरी केलंच ना तरी माझा काही राग कमी होणार नाहीये. मला वाटतं माझ्याकडे आता शेवटचा एकच पर्याय उरलाय. नैनाला कॉन्टॅक्ट करून तिला सगळं काही सांगितलं पाहिजे. तिच्याकडे माझ्या राहण्याची नक्कीच काहीतरी व्यवस्था होऊ शकते. त्यासाठी उद्याच्या उद्याच तिला गाठलं पाहिजे. मीनाक्षी, झोप येत नाहीये? आय नो तू आत्ताच्याच बोलण्याचा विचार करतेस. हे बघ, ती फटकळ आहे, ती हट्टी आहे, पण ती वाईट नक्कीच नाही. तुला पण माहिती आहे की ती दादाच्या लग्नाच्या बाबतीत किती आग्रही आहे. आज जे काही झालं त्यामागे दादाचं लग्न हे एकच रिझन होतं. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. चल झोपायला चल. तू झोप ना, मी येते नंतर. अजून किती वेळ जागी राहणार आहेस अशी? खरं सांगू, मला झोपच येत नाहीये.
माझं ऐकशील? डोळे मिटून शांत पडून राहा, नक्की येईल झोप. सोहा, माझं एक काम करशील? बोल ना. उद्या मला हॉस्पिटलला घेऊन जाशील? का? नाही म्हणजे तू असं स्वतःहून विचारतेस म्हणून. अगं, मी विचार करत असते ना तेव्हा मला स्पष्ट असं नाही पण अस्पष्ट काहीतरी आठवतंय असं मला वाटतंय. इट्स अ ग्रेट साइन. आपण उद्याच जातोय. ओके, झोपूया आता. ऑलरेडी खूप लेट झाला. सोहा, तू काय करतोयस आता इथे? आणि ती झोपली, तिला झोपू दे. सकाळी 6:30 वाजता डोळ्याला डोळा लागलाय तिचा. रात्रभर विचार करत होती ती. अगं, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणूनच मी तुला हळू आवाज दिला. एक मिनिट. तू मेसेज केलास म्हणून तर मी भेटायला आलो ना तुला. बरं, तू मेसेज का केला होतास? हे सांगायला की मीनाक्षीला आता काही गोष्टी अस्पष्टपणे आठवायला लागल्यात. ती म्हणत होती हॉस्पिटलला घेऊन चल मला. ठीक आहे. दादा, तुझ्याशी अजून एक गोष्ट बोलायची होती. बोल. बोल ना. दादा, मीनाक्षी इथून जाऊ नये हे जसं तुला वाटतंय तसंच मलाही वाटतंय. ती इथून जाणार आहे हे कळल्यावर खूप अस्वस्थ व्हायला झालंय रे. सेम फिलिंग. अजून एक गोष्ट विचारली तर चिडणार नाहीस ना? चिडायचंय काय? बोल ना. तू आता मीनाक्षीकडे एकटक बघत होता. हा सगळा काय प्रकार आहे? तुझं असं एकटक बघण्याला मी तुझी मीनाक्षी बद्दलची सिंपथी समजायचंय की तुझं मीनाक्षीवर असलेलं प्रेम समजायचंय? तुला तू काय बोलतेस तुला कळतंय का? मला कळतंय, पण तू कळत नसल्याची ऍक्टिंग करतोय. नक्की माझ्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाहीये. आपण
मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतंय, हे मात्र खरं. पण सर, मला उशीर होतोय, निघायला हवं. निघतो मी. आता हे सगळं अति होत चाललंय. हे सगळं थांबावं असं वाटत असेल तर मी या घरातून बाहेर पडणं हा एकच मार्ग आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला सकाळीच डोळा लागला होता म्हणून उठवलं नाही. ठीक आहे. आपण आज हॉस्पिटलला जाणार आहोत ना? हो हो, मी अपॉइंटमेंट घेतली आहे. तू रेडी झालीस की सांग, मग निघूया आपण. मी आवरून घेते. वंस, थोडं खाऊन घ्या ना. एकदा सांगितलेलं समजत नाही का या घरात कोणाला? तुम्ही अभिचा राग अन्नावर का काढताय? मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाहीये. जा तू. 2 घास खाल्ले असते तर. वहिनी, वहिनी, या घरात मला शांतता मिळणार आहे की नाही? आत्याबाई, आत्याबाई, हे बघा, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या भाज्या आणल्यात. एकदा बघून घ्या, परत मागणं कटकट नको. हे बघा, पालक आहे, नंतर आपली ही कोबी आहे आणि दुधी बी सापडला. तुला दुधी कोणी आणायला सांगितला? का तूही ठरवलंयस की घरामध्ये मला सुखाने जगू द्यायचं नाहीये? भोपळा आण म्हणतो, भोपळा सांबार मध्ये घालायला. विसरलीस ना? आत्ता तुम्ही मला भोपळा म्हणले वय, मला वाटलं दुधी भोपळा. एक काम करते, अशी जाते, हा दुधी देते आणि भोपळा परत घेऊन येते. काय म्हणता? तुला काय करायचं ना ते कर. आता तुझ्या त्या दुधीशी आणि भोपळ्याशी माझा काही संबंध नाही. हाय का? हा, तुम्हीच असं म्हणायला लागल्यावर माझ्यासारख्या बाईनी काय करायचं? वनिता, तुला जे काही करायचं ना ते कर, पण इथून जा आता. वंस, अते, बरं वाटतंय का आता? बरं झालं अभि तू आलास. मी कधीची सांगते नाश्ता करून घ्या, पण नाहीच म्हणतायत. आधीच कंबरदुखी वाढली आहे. काही खाल्लं नाही तर गोळी कशी घेणार आहेत? अते, प्लीज, मी सांगतोय म्हणून तरी खाऊन घे ना. वहिनी, मी तुला एकदा सांगितलंय ना, तू जा बघू इथून. आणि या खोलीमध्ये जे कोणी आलेत ना बाकीचे, त्यांनाही जायला सांग. मला कुणीही खाण्याचा आग्रह करायचा नाही. मी खाणार नाही. ठीक आहे, आता मीही काही खाणार नाही. अभि, मी निघतोय, मला मीटिंगला उशीर होतोय. आणि हो, दुपारी जेवायला येणार नाही. वंस, अभि, हे अभि, अभि, अरे अन्नाला तिष्ठत ठेवू नये, घे ना बाबा. मी एक बोलू का? नाही बोललो तर थांबणार आहेस? बोल. आत्याबाई आहेत ना, त्यांना जेवढं तुम्ही ओळखता ना तेवढंच मी बी ओळखते. बघा, लय गरम डोक्याच्या आहेत. एकदा एका गोष्टीला नाही म्हणल्या ना तर कुणाचंच ऐकत नसतात. बघा, वनिता, तू तुझं काम कर, उगीच इथे तोंड चालवू नकोस. ये, आपल्याला लेट होईल नाही तर पटकन निघूया. अभि, थोडंसं खाऊन घे ना. ऐक ना माझं. काय झालं? तुम्ही असे इथे का उभे आहात? अहो, आत्याबाई आबीदादावर कोपल्यात आणि आबीदादा पण आत्याबाईवर जरा नाराजच आहेत. बघा, आबीदादा म्हणतात का आत्याबाई खाली येतील
आणि मी म्हणते आत्याबाई काय खाली येत नाही 100%. असं आहे ते सगळं. अभि, तुला अजूनही वाटतं वंस खाली येतील म्हणून? वाटतं नाही, खात्री आहे माझी. मला उपाशी घराबाहेर जाऊच देणार नाही ती. ते मलाही माहितीये, पण या वेळेस वादाचा विषय वेगळा आहे ना रे जरा. तरीही ती येणार. वहिनी, वहिनी, या घरात ना सगळ्यांना पंख फुटायला लागलेत. घराची शिस्त म्हणून काही राहिले नाही. म्हणे मी खाणार नाही. कोण कसं खात नाही ना तेच बघते मी आता. बस आकर. नकोय मला. अभि, आकर म्हणतीये ना. नाही, भूक नाहीये मला. तशी तुला भूक नाहीये ना, तशी मलाही नाही. तू ना असं ऐकणार नाहीयेस. आकर, आकर म्हणते ना. आत्याई, जेवणावर कधी राग काढायचा नाही असं तूच सांगायचीस ना आम्हाला. हो, पण सांगून उपयोग काय? आज तसाच निघाला होताच न खाता. मी तसं केलं कारण मला माहित होतं माझी आत्याई येणार आणि मला भरवणार. तू काय लहान आहेस का रे भरवून घ्यायला? आत्याई, तुझ्यासाठी मी कधीच मोठा होणार नाही. हे बरं आहे आत्याई, तुला जसा मुलगा आहे ना तशी एक मुलगी पण आहे. तिच्याकडे पण लक्ष दे की तो लाडका म्हणून फक्त त्यालाच भरवणार आहेस, मला नाही भरवणार. ये हा करा. मला आता मनापासून एकच गोष्ट वाटते, या घराला कधीच कोणाची नजर लागू नये. कधी कधी वाटतं माझीच या घराला दृष्ट लागायची. त्याआधीच या घरातून मला बाहेर पडायला हवं. मला वॉशरूमला जायचंय. तू हो ना पुढे, मी आलेच. बरं ठीक आहे, मी फर्स्ट फ्लोअरला तुझी वाट बघते, तू ये पटकन. नाही ना. लू सर मीनाक्षी, अगं मीनाक्षी आहेस कुठे तू? तू मला म्हणालीस फोन करू नकोस म्हणून मी फोन करत नव्हते, तर तू सुद्धा फोन केला नाहीस. फोन करू शकत नव्हते म्हणूनच तर डॉक्टरच्या निमित्ताने भेटायला आले ना. बरोबर, तू बी काय आहेस, बस ना. हे बघ, बसून बोलण्या एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोल ना. माझी कुठे काही राहण्याची व्यवस्था होऊ शकते का?
होईल ना, पण थोडा वेळ लागेल. हे बघ, माझ्याकडे ना वाट बघायला वेळ नाहीये. मला लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडायचं आहे, म्हणून विचारतेय मी. मला एक सांग, तू कुठे राहतेस? मी ना आनंद नगरला एका डॉक्टरांचा फ्लॅट आहे. काही महिन्यांसाठी त्यांनी मला राहायला दिलाय. मग काही दिवस तुझ्याकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते? तसा काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे राहायला. फक्त एकदा डॉक्टरांच्या कानावर घालावं लागेल. पण आजच बोलते मी त्यांच्याशी. ठीक आहे, मग मी उद्याच तुझ्याकडे येते. अगं अगं, मला निदान घर आवरायला तरी वेळ देशील की नाही? मग परवा? हे बघ, प्लीज नाही नको म्हणूच नाही ना. मला परवा त्या घरातनं बाहेर पडावंच लागणार आहे. बरं ठीक आहे, परवापासून तू माझ्याकडे राहायला येतेस. हे घे. अगं तुला विचारीन म्हटलं मी, पण त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. काय विचारायचं होतं? तू तुझ्या लग्नाबद्दल, नवऱ्याबद्दल मला सांगितलंस, पण सध्या तो कुठे असतो? मी तुला सगळं सांगेन ना नंतर. आपण बोलूया ना, परत बोलूया. सोहा वाट बघत असेल, मला आता निघायला हवं. हां, बाय बाय. तू असं अचानक कसा काय आलास आज? सरांना भेटायला आलो होतो. अरे पण ते तर पुण्याला गेलेत. काही अर्जंट काम होतं का? अर्जंट असं नाही, पण भेटून बोलायचं होतं. एनिवे, कॉलवर बोलेल मी त्यांच्याशी. तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. काय आत्या, तू आज चक्क गप्प आहेस? तू तर माझ्याशी बोलूच नकोस. तुम्ही पोलीस लोक ना मोठे मोठे गुन्हेगार शोधण्याच्या गोष्टी करता, पण एवढी साधी गोष्ट तुला जमत नाही. अच्छा, म्हणजे हे कारण आहे. तर तसं असेल तर आत्या अजिबात काळजी करू नको. तुझं ते काम जवळपास झालंय असं समज. म्हणून तर सरांना भेटायला आलोय. तुला खरंच मीनाक्षीबद्दल काही कळलंय? मीनाक्षीबद्दल सगळी माहिती कळली. थांबा, दाखवतोच.